दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना नबे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। अहो ती आली का निशा? अजून आली नाही, कमाल झाली. तिची पर्स इथेच ठेवते मी. आई आई, अगं निशाचा डबा तयार आहे ना? हा तयार आहे. हा मला पण निघायचंच आहे आता. तुम्हाला निघायचं? अहो अहो काय चाललंय तुमचं? अगं तेल सोडतोय, तेल टाकायचं राहिलं तर आवाज येतोय. नाही नाही नाही, थांबा थांबा थांबा. ते तेलाचे डाग कपड्यांवर पडतील तसेच जाणार आहात का कामावर तुम्ही? नाही ठेवा ते, ठेवा ते. तू कसली तयारी करतेस? अहो ती निशाला यायला उशीर होतोय ना, अजून आली नाहीये. तर तिची पर्स वगैरे बाहेर आणली, आल्यावर घाई होईल तिला. डबा पण भरून ठेवते आता. तू कशाला आवरावरी करतेस तिची? अहो ती इस्त्रीचे कपडे, तिच्या साड्या आणायला गेली आहे ना. आता उशीर झाला, बघितलं ना 10 वाजत आले. स्वतःचे काम स्वतः करायला नकोत? सासू डबे भरतीये, ती गेली तिकडे इस्त्रीचे कपडे आणायला. स्वतः इस्त्री करायला काय होतं? आहे नाही वेळ काढू पण दुसरं काय? अहो हे बघा, इस्त्रीला शॉक बसतो आपल्या, लूज कनेक्शन असेल कदाचित. मला कधी लागलाय? लागलाय मला कधी? अगो रेडिओ बॅटरीवर चालता ना, मग शॉक कसा बसतला? अहो रेडिओ रेडिओ करू नका, आम्ही इस्त्री विषयी बोलतोय. तुम्ही रेडिओचं बोलताय मुद्दामून. आई तू आतमध्ये शांतपणे काम करतेस ना तुझं? होय. बाहेर लक्ष कशाला आहे? अगो आलीस तू? अगं किती उशीर? हो मला खूप उशीर झालाय आई. हो मग साड्या कुठे आहेत? साड्या साड्या ना तयार नव्हत्या झाल्या. मी आवरते आई, ऑफिसला जायला उशीर होतोय. येते मी. हो नाही नाही, मला काळजी वाटली म्हणून मी तुझी नक्की भलतीकडे गेली होती. तुला म्हटलं होतं ना वेळ काढू म्हणा, तेच ते बोलता तुम्ही. मला कळतच नाहीये काही. कळायचं काय त्यात? रेडिओ कधी खोटा बोलत नाही. हो का? बर मी निघते, मला उशीर होतोय. मी सोडू माझ्या धन्नोवर ना. अहो काय हे वय आहे का स्कूटरवर बसून फिरण्याचं? कसं दिसेल ते? कमाल आहे तुझी. स्कूटरवर फिरण्यासाठी वय कशाला लागतं? आणि असं काही वय झालेलं नाही तुझं. काय काही बोलतेस तू? का सासूबाई, तुमच्या मुलीचं वय झालं असं वाटतंय तुम्हाला? नाही हो, वय कुठला, अजून लहान आती. अहो शाळेत जाते ना डबा घेऊन. घे गो. आता नवरा थोडा मोठा करून दिलाय, बाकी काही नाही. पण काय गो, तुका भीती वाटते जावई बापूंबरोबर डबल सीट जायची? काळजी करू नको, कळला? नाही नाही, मला काहीच वाटत नाहीये. मला फक्त उशीर होतोय आता. मी निघते. तुला घेऊनच जातो आज, डबल सीटच घेऊन जातो आज. अहो चल चल तू नाही चल. काय आई तू कशाला आहे ना? चल 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 जाऊ आपण. काय बघा. चल चल काय होत नाही, चल. ऐका ना, चल तुला वायू वेगाने सोड. चल. अहो माझं ऐकता का? काय? हे बघा आधीच उशीर झालेला आहे, मी जाते. माझं अगं उशीर झाला म्हणूनच म्हटलं तू माझ्याबरोबर बस, मी तुला वायू वेगाने घेऊन जातो. अहो ऐक माझं, चल. काही होणार नाही तुला. अहो मला नाही, मी बसले तर स्कूटरला काहीतरी होईल म्हणून मी जाते. नमस्कार. नमस्कार. आज जोडीने फिरायला जाते? अरे चौबे, सकाळी सकाळी कोणी फिरायला जातं का? कामावर निघालोय आम्ही, त्यांचा हट्ट आहे मला सोडणार आहेत म्हणून. अच्छा अच्छा, बढिया बढिया साहेब, बढिया. आता त्याला रागवायची काही गरज नाही, बढियाच म्हणालाय. घट्ट धरून बस. अहो काय बघतायत ना. बघू दे का लग्नाला किती वर्ष झाली आपल्या?
बघू दे. जाऊ घेऊन. हो काय अगं विचारतो, परवानगी घेतो ते. चलो. जावई माझा भला. आता गौरी होई होती त्याका पण बरा वाटला. शिव आणि गौरीचा पाठलाग करायचा खूप कठीण आहे. तिच्या अम्मासाठी काय काय करावं लागणार आहे देवच जाणे. बॉसचा फोन. तर ह्यांची काय कटकट आहे. निदान नाश्ता सुद्धा करून देत नाही सकाळचा सुखाने. हॅलो. येस सर, गुड मॉर्निंग. हो हो निघतेच आहे सर. नाही मी निघतच होते पण ना घरात जरा इमर्जन्सी झाली. म्हणजे काय झालं माहितीये का, माझ्या त्या आजी सासूबाई आहेत ना, हो त्या चक्कर येऊन पडल्या. हो ना, हो घरात कोणीच नव्हतं. मग सगळी धावपळ मलाच करावी लागली. नाही नाही हॉस्पिटलमध्ये नेलं मी. हो म्हणजे औषध आणणं, फळं आणणं. नाही नाही आता आता बरं वाटतंय त्यांना. हो 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 मी निघतेच आहे ऑफिसला. नाही नाही म्हणजे त्यांची सगळी व्यवस्था करते आणि मग निघते. येस सर. हो 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 ओके सर. थँक्यू सर. काय हो, काय झाला? कोण चक्कर येऊन पडला? नाही कोणी नाही आजी. नाही काय नाही, फोनवरच का मी ऐकलं ना, आजी सासू चक्कर येऊन पडली म्हणून. आता आजी सासू म्हणजे कोण? मीच ना. हा अगो माझ्यासारख्या म्हातारीला चक्कर येऊन पाडतस तुका काय वाटता? हा आणि मी पडलंय म्हणजे मग धावपळ कोण करणार? तू उजेड. नाही म्हणजे तसं नाही. हा त्याच माका माहित्या नाहीच करणार तू. माझी काळजी नको करू. माझी लेख हा, माझे जावई हा, ते खमके हा, नची हा, गौरी हा, ते सगळे धावपळ करतील. तुका काय काळजी नाही. करतील. हा म्हणजे माका चक्कर यावी असं वाटतं ना तुका? अगो बायो, निदान कुणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट तरी बोलू नये. आजी तसं नाहीये, मला ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून मी बोलले. मग तुका मीच सापडले चक्कर आणू, दुसरा कोण नाही सापडला? माझ्या बोलण्याने तुम्हाला चक्कर आली का? अगो म्हणजे मला चक्कर यावी अशी तुझी इच्छा आहे ना? नाहीये माझ्या मनात तसं. अगो मनात असता तेच ओठावर येतात. आजी चुकून बोलले मी. मला ऑफिसला निघायला उशीर होतोय. निघू का मी? हा जा. जायची नेहमीच घाई असते तुका. ऑफिसला जाते, परदेशी नाही. परदेशात जाण्याची चांगली संधी आली होती पण पुरे. अगो किती वेळा तेच बोलशील? हा नचिने एकदा काय जो निर्णय घेतला तो आमका तू सगळ्यांका सारखा ऐकवत असतस. आणि काय गो, लग्न झालेल्या मुलीसाठी तिचं सासर म्हणजे परदेशात असता, हे माहितीये काय तुका? हा अगो सासरच्या लोकांची मन जिंकून घेतली नाहीस तू. तू तिकडे त्या ऑस्ट्रेलियात जाऊन काय करणार होती देव जाणे. त्या बिचाऱ्या नचीच्या डोक्याला ताप झाला असता. काय काय बोललात तुम्ही? नचीच्या डोक्याला ताप आहे? मी नाही ना. अगो अगो मी असा म्हणजे सहजच बोललोय. तू कसा मागाशी माका बोललीस आजी सासू पडली म्हणून सहज बोललीस की नाही तसा. पण लक्षात ठेवा, ह्याच्या पुढे जर का काही केलास ना तर माझ्याशी गाठा. तुझं ऑफिसचा नंबर माहिती आहे मला. तुझ्या साहेबाक फोन करून सांगतलंय मी की ही बाई घरात काडीचा काम करणार नाही. ते आपल्या म्हाताऱ्या आजे सासूक सगळं काम करूक लागता म्हणून. घे नाश्ता घे आणि लक्षात ठेव, सांभाळून घ्यायला मी तुझी सासू नाही, तुझ्या सासूची आई हा. आजी आजी आय एम सॉरी आजी, खरंच चुकले मी. म्हणजे मला ते ऑफिसला उशीर होत होता म्हणून. आजी सॉरी सॉरी, मी परत नाही बोलणार आजी. खरंच मी शपथ घेते आजी, प्लीज. नाही मी बोलणार. शपथ घेते? उठ उठ आणि पहिला तो नाश्ता आणि चहा घे. काय गो, घाबरवलं की नाही? तू का घाबरलीस ना? अगो तुला खास आजे सासू मिळाली असती तर काय केलं असतास. पण माझ्यासारखी प्रेमळ आजे सासू मिळाली, तुझा नशीब समाज. कळलं? बघतस काय? आता नाश्ता कर, चहा घे. ऑफिसला जायला उशीर होतोय ना. चल आता कोणीला म्हातारी ना चॅप्टर आहे. गौरीची आई इली येत आहे गो.
गौरीची आई अगो येतय काय गो काय हवंय तुका? नाही नाही मला काही नकोय पण मला एक बातमी कळली ना म्हणून आले मी. कसली बातमी? अहो ते आपल्या बिल्डिंग मध्ये वेणू आणि मीतूचं घातलेलं प्रकरण ते गच्चीतलं. हा ते काय ते जुना झाला त्याचं काय घेऊन बसली? मी नाही घेऊन बसली हो पण ते प्रकरण असून सुरूच आहे बरं का. तुका कोणी सांगितलं? ते वरचे गडेकर काका आहेत ना त्यांनीच सांगितलं मला. त्याचं काय झालं आज ते सकाळी जॉगर्स पार्कात चालायला गेले इकडे त्यांना दिसले ना वेणू ती मीतू तो शिव आणि आपली गौरी. आणि तुम्हाला सांगू का आजी कोण ती मीतू रडत होती म्हणे. का? नाही ते काही मला माहित नाही. हा आता काका इतकंच म्हणाले की आधी ती त्या शिवकडे बोलायला गेली आणि एकदम रडायलाच लागली आणि आपली गौरी पण होती तिथे. पण नेमकं काय झालंय ना हे त्या काकांना सुद्धा माहित नाहीये म्हणूनच मी इथे आले ना विचारायला. तुम्हाला माहित असेलच ना. नाही गौरीची मैत्रीण आहे ना ती आणि शिवाय गौरी पण होती तिथे. पण नेमकं काय झालं ना ते कळायला हवं होतं आजी. होय काय? ते कशाला कळायला हवं तुका? हा नाही कळलं तर बरा. वेणू आणि ती मीतू काय ते बघून घेतील कळला? हो पण तरी जरा हा तरी जरा सगळं तुका समजू होया. हा एक काम कर हा संध्याकाळी गौरी घरी येली ना की ते काय सगळं विचारताय आणि तुका सांगताय. हा तोपर्यंत सगळ्या बिल्डिंग मध्ये बोंबलत फिरू नको. नाही 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 उगाच कोणा पोरीची बदनामी करूची नाही कळला? हो हो नाही सांगणार कोणाला. येते मी अगो आजी. दार जरा. बाई कधी सुधारणार आहे काय माहिती. काय गो काय झाला अशी का उभी आहात? आजी गौरी ऑफिसला जाते सांगून जॉगर्स पार्कला गेली ना. खोटं बोलली ती आपल्याशी. हो काहीतरी बोल नका. गौरी खोटं बोलणारी नाहीये आपली कळला. तसंच काहीतरी काम निघाला असतात तिचा म्हणून गेली असत. आणि हे सगळं जावई बापूंका सांगू नको आधीच सांगून ठेवताय. त्या मितूमुळे आपल्या घरात कटकट नको. मी कशाला मी तुझा विषय काढू. गौरी तिथे गेली होती म्हणून मी विचारलं आपलं. माका विचारलंस ते बरोबर केलं कळला. आणि बाकी कोणाला विचारू नकोस हा सांगून ठेवताय. माझ्या गौरीवर विश्वास हा कळला. आणि ती तिच्या बाबांका सांगितल्याशिवाय काय पण करूची नाही. हो येते मी. हा दुधीन खाई आहे का? याचा काय त्याचा काय सगळ्या बातम्या मिळू काय? आज मिथुन आई तो ऑफिस में कितनी शांति है नहीं? हो रे ती असेल ना तर ऑफिस एकदम भरल्यासारखं वाटतं. सारखी आपली तोंडाची बडबड बडबड चालू असते तिची. हाँ मिथू अजून का नाही आली? कुठे असेल ती? सगळं ठीक असेल ना? काय करू? वेणूला फोन करते. वेणू हाँ बोल बोल गौरी. वेणू काय झालं तुझ्या आवाजाला? हॅलो वेणू. वेणू सगळं ठीक आहे ना? हाँ सगळं ठीक आहे. बोल काय झालं? मिथू कुठे? हाँ तू टेन्शन घेऊ नको मी तिच्याच मागे आहे. हो पण मिथू कुठे आहे? जा विचारते. कोणाला? ते तुला मी नंतर फोन करतो. प्लीज ठेव फोन. मी करतो फोन तुला प्लीज. हाँ वेणू ऐक. मी एकटी पडले तेव्हा मी एकटी पडले. आता माझ्या कपाळावर कुंकू लागेल ते फक्त शिवच्या नावाचं. नाहीतर मी जन्मभर एकटी राहील. हेच हवं होतं ना तुला? सांग. नाही नाही असं नको बोलू प्लीज. तू इथे काय करतोयस? माझा पाठलाग करतोयस? बोल. तू असा उदास आहेस तर तुला मी एकटीला कसं सोडू? मी तू प्लीज तू हिम्मत नको सोडू. ते मी तुला असं नाही बघू शकत.
रडतोयस? नाही ते त्या डोळ्यात मध्ये कचरा गेला ते म्हणून झोमते ते, बाकी काय नाही. तू सकाळपासून माझ्या मागे मागे फिरतोयस आणि मला कळलं पण नाही. किती चांगला आहेस रे तू. मी जे सांगतो ते एकदा ऐकशील प्लीज. मी तुला फक्त चांगला म्हटलंय. मी अजूनही शिववर प्रेम करते. उगाच मला प्रपोज वगैरे करू नको. नाही 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 हे प्रपोज नाही, मी प्रपोज नाही करत, नो प्रपोज. पण मी काय बोलतो ते एकदा ऐक प्लीज. ऍक्च्युली मला सांगायला लाज वाटते आणि या सिच्युएशनला मी करत नाही विचारला पाहिजे, पण तरी पण मी हिम्मत करून तुला विचारतोय. मी आणि तू मला नाही मी जाते. मला भूक लागलंय. धावून दमलोय, मला खूप भूक लागलाय. हेच मला विचारायचं आहे. प्लीज मी आणि तू काहीतरी खाऊया प्लीज. हो रे, ऍक्च्युली मी पण सकाळपासून काहीच नाही खाल्लंय. मला पण भूक लागली आहे. पण लंच टाइम झाला म्हणजे शिव पण उपाशी असेल ना. शिव, चल जेवायला. डब्बा आणला आहेस ना? अगं त्याला मराठी कळणार आहे का? मराठी भाषा ना समझते नहीं हम, पर समझ जाएंगे, सीख रहे हैं. चांगलंय. आ रहा है खाना खाने? जी नहीं, आप लोग चलिए, हम आते हैं. क्यों, वो डिब्बे वाली दोस्त नहीं आई क्या? जी वो ठीक है, चल ग. गौरी जी सुबह से भूखी होंगी. नीतू ने नहीं खाया होगा तो उन्होंने भी नहीं खाया होगा. वेणु से बात करनी चाहिए. एक्सक्यूज मी. हाँ हेलो सर. हम शिव बोल रहे हैं. हाँ यस सर बोलो सर. क्या हुआ है वेणु, कहाँ हो, किसके साथ हो? हाँ सर, ते मी ऑफिसला येतो. ते माझ्या बरोबर एक मैत्रीण आहे माझ्या बरोबर. मितू सॉस पाहिजे तुला? मितू आपके साथ है? हाँ यस सर, यस सर. ते आम्ही ते थोडं खातोय ना, ते खूप भूक लागलाय. तर ते मी त्या माझ्या मैत्रिणीला सोडून येतो ऑफिसला. हम और गौरी जी सुबह से भूखे हैं और आप लोग वहां पर ठूस रहे हैं. थँक्यू सर. झाला आता नको सर, बस झाला. आम्ही येतो सर, येतो. बॉस चिडलेत का खूप? तुला जायचंय? नाही डोंट वरी, तू सँडविच का, मी बॉसला मॅनेज करतो. हाँ सर टेन्शन नका घेऊ, मी येतो ऑफिसला सर. मी हूं ना सर, मी आहे ना. हाँ ओके सर, बाय सर. कंटिन्यू. सॉरी, तुला माझ्यामुळे उशीर झाला ना. इट्स ओके. तू किती चांगला आहेस आणि किती काळजी करतोस ना माझी. गौरी पण तुझी खूप काळजी करते, म्हणून ती शिवला अजून हो नाही बोलली. ती तुझ्यासाठी तिचं प्रेम सॅक्रिफाईस करायला तयार आहे. त्यामुळे प्लीज मी तू तिच्याबद्दल काय गैरसमज करून नको घेऊ प्लीज. ती माझी बेस्ट फ्रेंड होती. तिने माझ्यापासून सगळंच लपवलं का? तू हर्ट नाही झाला पाहिजे म्हणून ती तुला काय बोलली नाही. पण तू टेन्शन नको घेऊ. तू त्या दोघांच्या मध्ये असेल ना, तर ते गौरी शिवला कधीच हो बोलणार नाही. ती पूर्ण लाईफ असंच राहायला तयार आहे. एक तुला सांगू की प्लीज रागावू नको. ते दोघं एकमेकांना आधी भेटले आणि तू नंतर शिवला भेटली. तू त्या दोघांच्या मध्ये मला तू खूप आवडते. मितू आय नो, मी पण हे चुकीचं आहे, पण हेच खरं आहे. ऍक्च्युली बरोबर बोलतोस. गौरीने मला खूप वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मीच नाही थांबले.
मीच चुकीच्या ठिकाणी प्रेम केलं. हो, मीच चुकीच्या ठिकाणी प्रेम केलं. आपण ते जेव्हा करतो तेव्हा आपल्याला नाही कळत. आय मीन काय कॉमेडी आहे लाईफ मध्ये, बघ ना. म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो, तू ते शिववर प्रेम करतोय, शिव गौरीवर प्रेम करतो आणि गौरी तुझ्यासाठी शिवला हो नाही बोलत. तुला मी एक रिक्वेस्ट करतो, ते माझं सर्कल कंप्लीट नको जाऊ दे, पण त्या दोघांचं सर्कल प्लीज कंप्लीट होऊ दे. प्लीज तू त्या दोघांना शिक्षा नको देऊ प्लीज. मानो आपसे शादी भी कर ली, शिव तो आपका हो जाएगा, पर आप तो गौरी नहीं बन सकती ना. और शिव तो गौरी के बिना अधूरा है. शिव नृत्य है तो गौरी ताल, शिव स्वर है तो गौरी लय, शिव जान है तो गौरी सांस. ये दोनों एक दूसरे के बिना हो ही नहीं सकते. एकतर मी लावलेल्या प्रेमाच्या झाडावर ही गौरी येऊन बसलीये. मैत्रीण असून मैत्रिणीच्या पाठीत खंजीर खुपसलास. आजपर्यंत आपली जी मैत्री होती ना ती इथेच संपली आता.